या बीड प्रकरणामुळे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष बीडमध्ये आहे आणि या संदर्भात आज नेमक्या काय काय घडामोडी आहेत, काय नेमकं या संदर्भातली ताजी माहिती आहे जाणून घेणार आहोत। माझे सहकारी विष्णू बुर्गे सध्या आपल्याबरोबर बीडमधून जोडले गेलेले। विष्णू, संपूर्ण राज्याचं लक्ष आज बीडकडे असणार आहे, काय काय नेमक्या अपडेट घडामोडी या प्रकरणात? बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्याचबरोबर खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यासंदर्भातले जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी जे आहे ते सीआयडी कडून मोठी जी आहे कार्यवाही करण्यात आलेली आहे। 9 टीम महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। यामध्ये 150हून अधिक जे आहेत ते कर्मचारी यामध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत। 3 राज्यामध्ये जे आहेत त्या 3 सीआयडीच्या वेगवेगळ्या टीम गेल्याची देखील माहिती आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडणीतील आरोपी असलेले कराड यांची देखील जी आहे ती संपत्ती सीज करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, त्यामुळे विदेशात जाण्याचा मार्गही बंद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे ते आत्मसमर्पण करतील अशी देखील माहिती मिळते। मात्र ते आत्मसमर्पण कधी करणार हे स्पष्ट झालेलं नाही। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे 2 प्रकरण मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत। तपासही मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतंय। एकूणच यामध्ये आता काय काय अपडेट येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जरूर लक्ष ठेवून राहा विष्णू, वेळोवेळी आपण चर्चा करणार आहोत या संदर्भात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।